बेळगावात होणाऱ्या मराठी भाषकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारल्यानंतर आता सीमावासियांमध्ये संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्यावरनं महाराष्ट्रात सुद्धा पडसाद उमटल्याचं दिसतंय। या सगळ्या संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। जरी बंदी असेल तरी सुद्धा ती बंदी मोडून आम्ही जाणार। अडवलं तर तिथं समांतर सभा घेणार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते बेळगावकडे रवाना झाले आणि त्यांना कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील दूधगंगा नदीवरील पुलावर अडवण्यात आलं। यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचंही दिसून आलं। तर कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या गाड्या रोखायला सुरुवात केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना अडवल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे सगळे कार्यकर्ते आहेत ते बेळगावकडे कोल्हापुरातून भगव्या रॅलीचं गाड्या घेऊन खरं तर निघालेले होते। या ठिकाणी पाहतोय की या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कर्नाटक पोलिसांनी रोखलं आहे। या ठिकाणी कर्नाटक आणि महाराष्ट्राची सरकारची मिलीभगत होऊन या ठिकाणी दोन्ही पोलिसांनी मिळून या ठिकाणी आम्हाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। कर्नाटक सरकारने दादारी केली, महाराष्ट्र सरकार दादारी करते। न्याय मागायचा कुणाकडे मागायचा नाही। कुठली लोकशाही राहिलेली आहे? लोकशाहीचा खून झालेला आहे असं माझं मत आहे। केंद्रातला जरी असला तरी केंद्र सरकारनं किंवा सन्माननीय सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रातल्या मराठी नेत्यांना यायला बंदी घाला असं कुठेही लिहिलेलं नाही। त्याच्यामुळे कर्नाटकच्या सरकारनं केलेलं हे कृत्य आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारसह केंद्र सरकारवरही निशाणा साधला। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर काम करता। महाराष्ट्राच्या सीमेवर बेळगाव, बिदर, भालकीसह या मराठी माणसाचा न्याय देता। महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांच्यावर प्रेम आणि कर्नाटकामध्ये कन्नड माणसाचं प्रेम देवेंद्र भाऊ हे चालणार नाही। हे महाराष्ट्र खपवून येणार नाही। सुप्रीम कोर्टामधल्या पिटिशनमध्ये देखील आम्ही मराठी बांधवांच्या बाजूनं सरकार म्हणून आहोत हे अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या संपूर्ण परिसरामध्ये काँग्रेसच्या तिथल्या सरकारनं जे पुन्हा एकदा अन्याय करण्याचं ठरवलेलं आहे त्या अन्यायाचा आम्ही जाहीरपणानं निषेध करतो। गेली अनेक वर्ष बेळगावात मराठी आणि कन्नड भाषिक वाद पाहायला मिळतोय। अनेक आंदोलनं झाली। आज कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं तर महाराष्ट्रात महायुती सरकारचं विशेष अधिवेशन सुरू होतं। पण महाराष्ट्रातील दिग्गज नेते याबाबत बोलायला तयार नसल्याची टीका विरोधक करतायत, तर सत्ताधाऱ्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय। एकनाथ शिंदे कधीही बेळगावात जाऊन त्यांनी सीमावासियांची गाऱ्हाणे ऐकली नाही किंवा मंत्री म्हणून बेळगावात जाऊन आपल्या मराठी एकीकरण समितीचं संघटन काय आहे, त्यांना काय गरजा आहेत हे त्याने कधी पाहिलं नाही। याचं कारण असं आहे, आपल्याला अटक होईल आणि आपल्याला पोलिसांचे दंडुके खावे लागतील म्हणून ते गेले नाहीत। पोलीस अटक करतील या भीतीने। एकनाथ शिंदे हे ज्यावेळेस बेळगावचं आंदोलन झालं तर 6 महिने जेलमध्ये छगन भुजबळ साहेबांबरोबर राहिलेले हे त्यांना माहीत नसेल। त्यावेळेस संजय राऊतांच्या हातामध्ये फक्त पेन होता, तोही बिना शाईचा होता। त्यामुळे त्यांना या गोष्टी काय माहीत असणार आहे। हे नगद आलेलं हे बावलं काही सांगत असेल तर त्याच्यावर आमचा काही बोलण्याचा निश्चितपणे आम्हाला काही बोलावं असं वाटत नाही। बेळगावातील मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारल्यानंतर उसळलेला वाद आणि सीमावासियांचा असंतोष येणाऱ्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे। तर महाराष्ट्रात विरोधकांना सरकारला कोंडीत पकडण्याची संधी मिळाली आहे। ते केंद्र सरकारवरही निशाणा साधतायत। येणारा काळ मात्र मोठ्या संघर्षाचा असू शकतो याबाबत शंका नाही। कोल्हापूरहून सतेज औंधकरसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।